नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहूया. सुरुवातीलाच मोठी राजकीय बातमी ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भात. ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलंय. ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार असं त्यांनी म्हटलंय. कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यावर निर्णय झालाय असं ओमराजे यांनी म्हटलंय. पक्ष सोडण्याचं कोणतंही वैयक्तिक कारण नाही, सामान्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय असं ओमराजे निंबाळकर यांनी वक्तव्य केलंय. सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत. श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत. माझ्याकडे सामान्य माणसं, समाजातली शेवटच्या घटकातली माणसं त्या ठिकाणी आज माझ्याकडे आशा लावून बघतायत आणि मी आपल्याला शब्द देतो की या सत्तेचा वापर हा त्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद देण्यासाठी मी प्रामाणिकपणे करत राहीन आणि ती ताकदीनं करत राहीन. हे वचन मी आपल्या सगळ्याच्या साक्षीनं आज या ठिकाणी देतोय. आमचं काय वैयक्तिक कुठलंच काम नाहीये, माझं कुठलंच काय असंही नाही किंवा काहीतरी वेगळा व्यवसाय माझा चालू आहे आणि त्या व्यवसायाला संरक्षण घेण्यासाठी मला जायचंय ना. माझ्यावर काही ईडीसी व्यायची बी धाड पडली असंही नाही. बांधवांनो, प्रामाणिकपणे काम करणारा 24 तास मधला 24 तास वेळ देणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे.